शिल्पाच्या घरी आज सकाळपासून गडबड सुरू होती. कारण पण तसंच होतं. शिल्पाच्या सासू सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. शिल्पाने आज सकाळी उठून सगळ्यांसाठी नाश्ता बनवला होता. नाश्त्यामध्ये सगळे पदार्थ सासू सासऱ्यांच्या आवडीचे होते. दुपारी इडली सांबर बनव, सासरे माधवरावांनी सांगितलं. दुपारी पण शिल्पाने सगळ्यांसाठी खूप मस्त स्वयंपाक बनवला. शिल्पाच्या नवऱ्याने राहुलने आज आईबाबांच्या लग्नाच्या वाढदिवसामुळे घरातल्या घरात एक छोटीशी पार्टी ठेवली होती. दुपारी जेवण केल्यानंतर सगळे संध्याकाळच्या तयारीला लागले. शिल्पाने त्यांच्या सासूला मनीषाताईला त्यांनी खूप सुंदर दिसावे म्हणून ब्युटी पार्लरमध्ये पाठवले. लग्नाच्या पार्टीसाठी शिल्पाची नणंद 2 दिवस आधीच आली होती. ती पण शिल्पाला कामात मदत करू लागत होती. शिल्पाची लहान बहीण मोनाली पण त्यांच्या शहरात शिक्षणासाठी हॉस्टेलवर होती. ती पण दुपारी कार्यक्रमासाठी आणि शिल्पाला मदत करण्यासाठी आली. मोनालीने सुद्धा येताना शिल्पाच्या सासू सासऱ्यांसाठी गिफ्ट आणले. राहुलने सुद्धा संध्याकाळी पार्टी आहे म्हणून एका स्वयंपाक बनवणाऱ्याला आणले आणि त्यांच्याकडून स्वयंपाक बनवून लागला. जिकडे बघल तिकडे घाई गडबड आणि गोंधळ सुरू होता. हळूहळू काही पाहुणे यायला सुरुवात झाले. थोड्या वेळाने शिल्पाची सासू मनीषाताई पण पार्लरमधून आल्या. मनीषाताई आल्या आल्या शिल्पा म्हणाली, आई, तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात. सुनाकडून कौतुक भेटल्यामुळे सासू मनीषाताई लाजल्या. मग तिथं शिल्पाचे सासरे आले आणि ते म्हणाले की सकाळी मी दिलेला तू राणीहार तो का नाही घातला. मग मनीषाताई म्हणाल्या, ठीक आहे, मी आत्ताच घालते. मनीषाताई त्यांच्या रूममध्ये गेल्या आणि त्यांचं आवरून मस्तपैकी साडी घालून त्यांनी माधवरावांनी दिलेला राणीहार घातला. शिल्पाने आणि तिचा नवरा राहुल त्यांनी पण सासूसाठी कानातले झुमके, पैठणी आणि माधवरावांसाठी महागातले घड्याळ आणले होते. संध्याकाळी सगळे पाहुणे मंडळी आले. पाहुणे काही खूप नव्हते, फक्त घरातील आणि काही मित्रमंडळी. लग्नाचा वाढदिवसाची पार्टी घरातल्या घरात हॉलमध्ये करणार होते. माधवरावांना पार्टी वगैरे हे आवडत नसल्यामुळे जास्त काय मोठी पार्टी केली नव्हती. पण मुलांसाठी ते पार्टीसाठी तयार झाले आणि पार्टीसाठी त्यांनी होकार दिला. संध्याकाळी लग्नाचा वाढदिवस साजरा करून सगळ्यांनी केक कापून खाऊन नंतर जेवण करण्यास सगळे व्यस्त होते. मनीषाताई आणि माधवराव पण थकल्यामुळे एका जागेवर बसले होते. मनीषाताईच्या गळ्यातील हार खूप टोचायला लागला. त्यामुळे त्यांनी तो हार काढून त्यांच्या रूममध्ये कपाटात ठेवला. परंतु माधवरावांनी हाक मारली म्हणून त्या तशाच अलमारीला लॉक न लावता बाहेर आल्या. थोड्या वेळाने माधवराव म्हणाले की आपण सगळे फॅमिली फोटो काढू. माधवरावांनी बोलता बोलता मनीषाताईंकडे पाहिलं तर त्यांच्या गळ्यात हार नव्हता. मग त्यांनी तो हार घालायला सांगितला. माधवराव मनीषाताईला म्हणाले की तू तो हार घातल्यावर खूप सुंदर दिसते आणि त्या हारामुळे फोटो पण छान येईल, म्हणून तू जाऊन तो हार घालून ये, असं माधवराव मनीषाताईंना म्हणाले. हार घालण्यासाठी मनीषाताई बेडरूममध्ये गेल्या. त्यांनी कपाट उघडलं पण त्यांना कपाटात त्यांचा राणीहार दिसला नाही. त्यांनी सगळं कपाट तपासून पाहिलं परंतु कुठेच तो हार नव्हता. मनीषाताई खूप परेशान झाल्या. त्यांना खूप टेन्शन आलं होतं. त्या टेन्शनमध्येच बाहेर आल्या आणि सगळ्यांसमोर म्हणाल्या की माझा हार कुठेच नाही. माझा हार चोरीला गेला. माझा हार कोणीतरी चोरला आहे. हे ऐकून सगळे आश्चर्याने मनीषाताईकडे पाहू लागले. माधवरावांना खूप टेन्शन आलं. कारण का सगळे घरातील पाहुणे मंडळी होते, ते पण जवळचे. त्यांच्यासमोर हा तमाशा कसा सॉल्व करायचा आहे त्यांना समजत नव्हतं. पण तोपर्यंत मनीषाताईने पूर्ण घरात हंगामा केला. मग शिल्पाची सासू म्हणाली की मला माफ करा, परंतु माझा हार चोरीला गेला आहे. मला वाटतं की हा हार आपल्यापैकी कोणापाशी तरी असेल, त्यामुळे मला तुमची पर्स चेक करायची आहे. मग हा निर्णय सगळे मान्य करतात. कारण का जो कोणी हा निर्णय टाळेल त्याच्यावर शंका येईल, त्यासाठी ते तयार होतात. सगळ्यांपाशी जास्त काही सामान नसतं, फक्त सगळ्यांकडे छोट्या छोट्या पर्स असतात. मग एक एक करून मनीषाताईपाशी आपल्या पर्स देऊ लागले. त्यांनी एक एक करून सगळ्यांची पर्स तपासली. आता वारी मोनालीच्या पर्सची, म्हणजे शिल्पाच्या बहिणीची पर्स तपासायची बारी असते.
त्यांनी मोनालीची पर्स तपासायला सुरुवात केली. पर्स तपासता तपासता आणि आहे अचानक त्या ओरडल्या, हा माझा हार आहे. मग सगळे मनीषाताईकडे पाहू लागले आणि मग मोनाली पुढे येऊन म्हणाली की ही तर माझी पर्स आहे. मग सगळे पाहुणे मंडळी तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. मनीषाताई म्हणाल्या, म्हणजे हा हार तू चोरला आहे? तुला हा हार चोरताना थोडी सुद्धा लाज वाटली नाही का? स्वतःच्याच बहिणीच्या घरी चोरी करताना तुला कशाचीच भीती वाटली नाही का? तू आल्यापासून घरात काम करते हे पाहून मला किती आनंद झालता. तुला काय सांगू, जर तुझ्या आई वडिलांना जर कळालं की तुझ्या बहिणीच्या सासरी जाऊन चोरी केली तर त्यांना किती वाईट वाटेल. नंतर शिल्पाची नणंद मीना मोनालीवर पिसळली, तुला माझ्या आईचा हार चोरताना अजिबात लाज नाही वाटली का? तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईचा हार चोरायची? माझ्या भावाच्या मग दादा दादा म्हणून मागं फिरत होते. माझ्या भावाने तुला बहीण मानलं होतं आणि तू तर त्याच्या स्वतःच्या भावाच्याच घरी चोरी केली. म्हणून तू माझ्या भावाच्या मागे दादा दादा म्हणून हाक मारत फिरत होती. कारण का वेळ भेटून आमच्या घरात तुला चोरी करायला मिळेल आणि तुझ्यावर कोणी आळ घेऊ शकणार नाही. मोनाली खूप मोठ्याने रडू लागली आणि तिच्या बहिणीकडे शिल्पाकडे बघितले आणि म्हणते की शिल्पाताई, मी खरंच हा हार चोरला नाही, माझा विश्वास कर. शिल्पा पण गप्प असते. तिला पण काही समजत नाही. कारण का हार तर तिच्या बहिणीच्या पर्समध्ये मिळाला होता. म्हणून तिला काही बोलण्याचा चान्सच भेटला नाही. तिला पण वाईट वाटत होतं की हे सासरचे माझ्या बहिणीवर कशा प्रकारे आळ घेत आहेत. तिला खात्री होती की माझी बहीण चोरी करू शकणार नाही. मग मीना म्हणाली, तू चोरी केली आहे, तू खोटं बोलू नकोस. मोनाली म्हणाली, मी खरंच चोरी नाही केली. मग मीना म्हणते की मग हाराला पंख आले का? उडत उडत तुझ्या पर्समध्ये येऊन पडला. मी खरंच तुमच्या मम्मीचा हार चोरला नाही. आणि ती खाली बसून मोठ्याने रडू लागते. हवं तर मी कोणाची शपथ घ्यायला तयार आहे, परंतु मी हा हार चोरला नाही. मग शिल्पाची नणंद मीना म्हणते की चोरी करून झाल्यावर तू कोणाची पण शपथ घेतली तयार होशील. सगळे मोनालीकडे चोराच्या नजरेने बघत होते. माणसे आपापसात चर्चा करू लागले की सुनबाईची बहीण चोर आहे. शिल्पासुद्धा खूप रडायला लागली. डोळ्यातून सुद्धा गंगा जमुना वाहू लागल्या. राहुल पण हे सगळं ऐकून शांत होता. त्याला पण वाटत नव्हतं की त्याची मेहुणी अशी करेल. त्याला पूर्णपणे खात्री होती की मोनाली चोरी करू शकत नाही. मग थोड्या वेळाने एक छोटी मुलगी पुढं आली आणि ती म्हणाली की ती छोटी मुलगी दुसरी कोणाची नसून शिल्पाची मुलगी होती. आणि ती मुलगी आपल्या मम्मीपाशी जाऊन म्हणते की मम्मी मम्मी, हा हार आपल्या मावने चोरला नाही, हा हार आपल्या आत्यानेच मावच्या पर्समध्ये टाकला आहे. हे बोलल्यावर सगळे आश्चर्याने मीनाकडे पाहू लागले. मग मीना म्हणते की वहिनी, तू कसं काय विश्वास ठेवू शकते एवढ्याशा मुलीवर? मग शिल्पा म्हणाली की माझी मुलगी परी कधीच खोटं बोलू शकत नाही. असं म्हणल्यावर मीनाचा चेहरा बघण्यासारखा होता. तिचा चेहरा एकदम पांढरा शुभ्र पडला. राहुलने सेफ्टीसाठी हॉलमध्ये कॅमेरा लावलेला असतो आणि मग त्याला विचार येतो की खरंच हा हार त्याच्या बहिणीने मेवणीच्या पर्समध्ये टाकला असेल तर या CCTV कॅमेरामध्ये नक्कीच कैद झाला असेल. नंतर राहुलने जे पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मग त्याने त्याच्या आईला मनीषाताईला दाखवले की बघ आई, आपल्याच मीनाने हार चोरी करून मोनालीच्या पर्समध्ये टाकला आहे. हे पाहून मीनाताई दंग झाल्या. थोड्या वेळाने मोनालीवर वाईट शब्दांचा पाऊस पडत होता. पण आता वेळ आपल्या लेकीवर आली आहे म्हटल्यावर त्यांच्या तोंडातून एक शब्द सुद्धा बाहेर निघत नव्हता. मग शिल्पा पुढे येऊन म्हणाली की मीनाताई, तुम्ही खरंच असं केलं आहे? तुम्ही का असं केलं? माझ्या बहिणीने तुमचं काय बिघडवलं होतं? मग राहुल पुढे आला आणि मनीषाताईला म्हणाला की आई, तूच विचार, तिने असं का केलं आहे? मनीषाताईने विचारलं की मीना असं का केलं आहे? मग मीना रडू लागते आणि म्हणते की मला वहिनीची बहीण मोनाली अजिबात आवडत नाही. जेव्हापासून वहिनीचं लग्न झालं आहे तेव्हापासून दादा फक्त मोनालीसोबतच हशी मजाक करत आहे आणि तिला बहीण मानलं आहे. राहुल दादा पण काय पण घ्यायचं म्हटल्यावर तिला सुद्धा वस्तू घेऊन देत आहे.
माझ्या वाटेचं प्रेम दादा आता तिला देत आहे हे पाहून मला खूप राग येत होता. दादासुद्धा मोनालीसारखं मागे पुढे करत होता. मोनालीला सगळ्यांच्या नजरेतून खाली पाडण्यासाठी मी हा प्लॅन केला आहे. आता सगळे पाहुणे मीनाकडे बघू लागले. मीना मोठमोठ्याने रडू लागली. शिल्पाच्या एक वेळेस बरं वाटलं की आपल्या बहिणीवर कोणताच डाग लागला नाही. आपली बहीण सुखरूप या संकटातून बाहेर निघाली. पण इकडे मोनालीची अवस्था खूप बेकार झाली होती. तिचा स्वाभिमान दुखावला गेला होता. शिल्पाला माणसांची व नात्यांची किंमत होती. नाते टिकवण्यासाठी तिने तिच्या नणंदला माफ केले. तिच्या सासूने, मनीषाताईने आणि राहुलने सुद्धा मीनाला माफ केले. राहुल मीनाला म्हणाला की मीनाताई, माझ्या किती पण मानलेल्या बहिणी असू दे, पण तुझं स्थान कोणीसुद्धा घेऊ शकत नाही. असं म्हटल्यावर मीना राहुलच्या गळ्यात पडून रडू लागली. आता मीनाकडे रडण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नव्हता. पण मोनाली लगेच उठली आणि तिथून निघण्याचा प्रयत्न करू लागली. जाताना ती आपल्या बहिणीच्या शिल्पाच्या गळ्यात पडून खूप रडू लागली. शिल्पाची नणंद मीना तिची माफी मागण्यासाठी पुढे आली. मग मोनालीने तिला माफ केलं नाही. मोनाली म्हणाली की मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. मी आजपासून ह्या घरात पाऊलसुद्धा ठेवणार नाही. आजपासून माझ्या या बहिणीच्या सासरच्या माणसांसोबत कोणताच संबंध नाही. असं म्हणून मोनाली आपली पर्स घेऊन निघून गेली. म्हणून मित्रांनो, कोणाची पण आपण ईर्ष्या करायची नाही. आपल्याला शक्य होईल तेवढा आपण सगळ्यांसोबत प्रेमाने राहण्याचा प्रयत्न करायचा. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.